नमस्कार, आपलं सर्वांचं या छोट्याशा ब्लॉगमध्ये मनपूर्वक स्वागत. मी शेळके पंढरनाथ आणि अरे चुप रहो. आमचा सह मित्र परिवार संजीवनी बेट व पर्यटन स्थळ या ठिकाणी वडवळ नागनाथ या ठिकाणी आम्ही सर्व मित्र एक वनौषधी या बेटाला आम्ही एक पाहण्यासाठी आलेलो आहोत. ह्या संजीवनी बेटावरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि खूप अथांग कष्टानंतर आम्ही सर्व मित्रमंडळी या बेटावरती पोचलेलो आहे. आणि जे तुम्हाला दिसून येत आहे हे जरा ही बाटली धरा रे, काय बाटली धरा. हे आपल्या नजरेसमोर जे गाव दिसत आहे हे आहे वडवळ नागनाथ. आणि ह्या बेटाची काही खासियत आहे, या वनौषधीची तुम्हाला मी खासियत थोड्या वेळाने मी सांगतो. फिरायला येऊ म्हणतात ना, ते काही खोटी गोष्ट नाही आहे. कारण ह्या संपूर्ण जीवनामध्ये फिरणं हे खूप महत्त्वाचं आहे. फिरल्यानंतर काहीतरी वेगळं आपल्याला बघायला भेटतं. त्यानिमित्तानेच आम्ही फिरण्यासाठी आलो आहे. हे बघा, सुंदर असा नजारा, खूप खूप काही आगळं वेगळं. आणि बरंच काही उंचावरती आहे. आणि या बेटावरती कमीत कमी 50 ते 60 एकर क्षेत्रफळ आहे. त्याच्यामुळे फिरण्यासारखं खूप काही आहे. आणि जो हा बेट आहे का, हा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये आहे. या ठिकाणी इंडियन आर्मी तैनात आहे. तेही तुम्हाला मी थोड्या वेळानं दाखवेन. बघा, हा खालचा नजारा दिसूनच येत असेल आपल्या सर्वांना. कारण ह्या मोबाईलमध्ये आमचं गाव दिसणार नाही तुम्हाला, झूम जरी किती जरी केलं तरी. खूप काही सुंदर नजारा. आणि अशा पद्धतीने सकाळपासून मुलांनी काही अरे कहना क्या चाहते हो, किताबें सर, बुक्स, जेवण केलं नाही. हे माझ्या गावामधील नामवंत आणि गुणवंत रत्न आहेत हे आपल्या समोर जे बसलेले आहेत ते. आणि तुम्हाला जे बाटल्या दिसत आहेत ना, ते पाण्याच्या बाटल्या आहेत. त्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. आणि छोटासा आम्ही एक आता ह्या ठिकाणी नाश्ता करणार आहे. आणि नाश्ता केल्यानंतर मग पुढचं प्रोव्हिजन आपल्याला मी छान पद्धतीने आणि ह्या सर्व मुलांच्या वाणीतून तुम्हाला ऐकायला भेटेल. झालं बापू फिरते बरोबर. बाबू झाड पडल सारखा. या संजीवनी वनस्पती ह्या बेटावरती हे एक लोटांगण घेण्याचं छानसं ठिकाण आहे. जेणेकरून आपल्या अंगामध्ये काही जर असेल ना तर या ठिकाणातून निघून जात अशी कल्पना आहे. पाहूया ह्या बांधव घेतेत नाही घेतेत. 4 घ्या, 5 घ्या, हा घ्या, आता घ्या 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 घ्या. या ठिकाणी लोटांगण घेत आहेत. बघूत काय होतंय नाही होतंय, फिरतेत नाही फिरतेत. आता जोडलेले आहेत. धरा लोटांगण घेतलेले आहेत. माझ्या गावचं एक लाडकं व्यक्तिमत्व आहे, नंदकिशोर पाटील साहेब आहेत. हे महाराष्ट्र शासनाचे नामवंत गुणवान आणि गुणवंत कर्मचारी आहेत. ते त्यांचं नाव जवळपास पंचक्रोशीमध्ये आहे. आणि या बेटाची हे
पश्चिम दिशा आहे. सुंदर असा नजारा आपल्या दृष्टीस पडत आहे. ह्या मुलांनी पाणी मागितलं प्यायला आम्हाला. एका मुलांनी विचारलं तर काय, त्याने म्हटलं की तोंड लावलं. त्याने जाणून बुजून लावलं. ह्या लेकराने आम्हाला विचारलं, आम्ही दिलो पाणी प्यायला, तुमची द्या म्हणलं की त्यानं मग हे बघा लेकरू तोंड लावला म्हणलं. या ठिकाणी क्षणभर विश्रांतीसाठी या ठिकाणी एक छोटासा पेंडॉल केलेला आहे. जे काही बाप की चटी फटी पड़ी है, घर में चूल्हे नहीं जल रहे, अब बेटा प्रेमिका ने प्यार से जो भी दे दिया तेरे वास्ते है नीलम जैसा. पेंडॉल करणारे त्यांचे खूप खूप आभारी असतील. हे पर्यटन स्थळ पर्यटनासाठी येणारे, हे आसपास पंचक्रोशीतून येणारे ग्रामस्थ, विद्यार्थिनी. हे बघा, हे आमचे बांधव मित्रमंडळी आणि हे शाळकरी विद्यार्थिनी आहेत. खूप खूप छान छान हे असं या ठिकाणी बसण्यासाठी केलेलं आहे. फोटो सेशन आमचं सर्वांचं झालं आणि आम्ही भगवंताच्या दर्शनासाठी निघालो आहोत. आणि ही जी काही वनस्पती आहे, आता हे दिसून येत असेल तुम्हाला, हे मोठं साठवण तलाव असल्यासारखं आहे. पाझर तलाव आहे या बेटावरचं. आणि पूर्णपणे हे दगडामध्ये कोरलेलं आहे. आता हे कोरलंय कधी की, कारण या बेटावरती प्रभू रामचंद्राचा निवास झाला असं म्हटलं जातं. आणि ह्याच्यावरती जडीबुटी वनस्पती अशी आहे अजरामर, जेणेकरून ती औषधी कोणी जर खाल्लं तर तो अमर होईल. परंतु ते वनस्पती कोणाच्या हाती आत्तापर्यंत लागल्या नाही लागल्या यांची या वनस्पतीची काही कल्पना नाही. परंतु शुअरली या वनस्पती या संजीवनी बेटावरती आहे. का आहे तर या ठिकाणी या बेटाच्या संरक्षणासाठी इंडियन आर्मी यात बेटावरती तैनात आहे. तर आपण आता भगवंताचं दर्शन घेऊया. आपल्याला दिसून येत असेल बघा, या ठिकाणी पोलीस अधिकारी कोणी ना कोणी या ठिकाणी राहत आहे या बेटांच्या संरक्षणासाठी. अशा प्रकारे सर्व देवदेवतांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही सर्व गावाच्या दिशेने जाण्यास पलायमान होत आहोत. सर्व या बेटाला प्रदक्षिणा झाल्यानंतर आम्ही सीड्या उतरत आहोत. हे आता 2 ते 3 वर्षामध्येच ह्या पायऱ्या झालेल्या आहेत. काही वर्षांपूर्वी ह्या पायऱ्या बिलकुल नव्हत्या. एक छोटीशी बोळ किंवा छोटीशी वाट होती. तेवढा काही चढण्यासाठी आता सध्या काही खडतर नाही आहे. परंतु काही कासना इथल्या ह्या ग्रामस्थांनी या ट्रस्टने काही कासेना वाट केलेली आहे वरती जाण्यासाठी. फोटो जे आहे तरस आहे, म्हणजे तरस म्हणजे हायना. बेटावरती आढळून येत असं म्हणतात, परंतु आत्तापर्यंत काही दिसून आलेलं नाही आहे. तुम्हाला हा टेबल जो दिसत आहे ना, वरती किती लोक जातात, या यात्रेनिमित्ताने किती जण जातात याची नोंदणी केली जाते, जेणेकरून हे वन विभागाच्या अंडरमध्ये केलेलं आहे. आणि या ठिकाणी चहा पाणी नाश्त्यासाठी एक छोटे इथल्या ग्रामस्थांचे पेंडॉल पण लागलेले आहेत. आणि आमचं सरोवरचा काही जे काही प्रोग्राम होता, फिरायचं होतं, ते आमचं सर्व काही झालेलं आहे. आता इथून गाड्यांना किक मारणे आणि सावकाश गावाच्या दिशेने जाणे. हे या ठिकाणी लागलेले छोटे पेंड
हम मालूम है तेरे बाप को मत सिखा। पेंडॉल आहेत जो पर्यटनाला येते तर त्यांच्यासाठी एक छोटासा नाश्ता पाणी काही खेळणी आहे या ठिकाणावर. हे लहान मुलांना खेळण्यासाठी केलेलं आहे याच वर्षी. हे आमचे लाडके साहेब आहेत बरं का, नंदकिशोर पाटील साहेब, हे अजय पाटील, पाठीमागालचा संकेत पाटील, समधे पाटला सोबत आहेत आमच्या. अशा प्रकारे आम्ही सर्व हे संजीवनी बेट पाहिलेलं आहे. हे माझे मित्रमंडळी आणि आगळं वेगळं काही तर तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा वेडावाकडा प्रयत्न आहे. आणि हे आमच्या फायर है तू, वाइल्ड फायर है. सर्व मित्रांच्या बाईक्स आहेत. आता याच्यानंतर आम्ही आभाळ खूप ताकदीनं आलेला आहे, कमीत कमी 15 दिवस झालं आणि आम्ही सावकाश पद्धतीने आम्ही आमच्या गावच्या दिशेने जात आहे. चांगलं वाटलं डोक्यात ठेवा, वाईट वाटलं फेकून टाका आणि जाताना चॅनलला सबस्क्राईब करा. बाकीचं काय करू वाटेल करा, परंतु नियतीने राहा, चांगलं राहा, आनंदात राहा. कोणाला त्रास देण्याचा कधीच प्रयत्न करू नका. नमस्कार, जय हिंद, जय भारत.